झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये जेवढा भ्रष्टाचार आदित्यजींच्या वरळीमध्ये त्यावेळेच्या सरकार पुरस्कृत होता तो निस्तारता येत नाही। या पद्धतीचे प्रश्न वरळीत पडले आहेत। धोबीघाट मधले लोक तर टॉयलेट्स पासून परेशान आहेत। या सगळ्याकडे न बघता ते फिरतात गावभर आणि दुसरीकडे आणि वरळीतली लोक शोधतात अरे आम्हाला आमचा आमदार कधी दिसेल। आणि म्हणून निवडणुकांचीच गोष्ट जर आदित्यजी करत असतील तर माझं थेट आव्हान आहे, आदित्य ठाकरेजी तुम्ही भाजपच्या जीवावर निवडून आलात, निवडणुकांची खुमखुमी असेल, वरळीतला राजीनामा द्या, आमच्या महायुतीसमोर निवडणुकीला तयार राहा आणि मग ठाणे किंवा अजून गावच्या गमछा मारा। फुटबॉलमध्ये दोन प्रकारच्या किक असतात, एक किक डाऊन एक किक अप, पण दोन्ही लाथाच असतात। वरळीतला जनता लाथा मारेल हे माहिती असल्यामुळे ठाण्यामध्ये येतो हे दुर्बळतेचं लक्षण दाखवू नका, एवढंच त्यांना आमचं सांगणं आहे। सचिन अहिर असं म्हणतात की आशिष शेलारांनी राजकीय फेरफटका मारावा, आम्ही विकास कामांनी काय केली आहे ते तुम्हाला दाखवू आणि आशिष शेलारांचं खास करून वरळीमध्ये विशेष लक्ष आहे आणि आमचं सुद्धा त्यांच्यावर लक्ष आहे। नाही, माझ्यावर लक्ष त्यांनी जरूर ठेवावं, पण माझं वरळी काय, माझं पूर्ण मुंबईवर लक्ष आहे। वरळीतल्या 4 भिंतींना रंगरंगोटी केल्या, ब्रिज खाली 2 इन्स्ट्रुमेंट ठेवली म्हणजे विकास झाला, हे सत्य नव्हे। आणि राजकीय फेरफटक्याच्या विषयात माझे मित्र सचिन अहिर यांनी तर बोलूच नाही, कारण त्यांनी जितक्या राजकीय पक्षांच्या फेरफटका मारल्या आहेत तर त्यांना लायसन्सही लागणार नाही आणि त्याला परमिटही मिळणार नाही या पुढच्या राजकीय फेरफटक्याला। मला असं वाटतं की या विषयामध्ये शिक्षकांचा प्रश्न आणि त्यांची मागणी ही अयोग्य आहे असं माझं मत नाही। आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की जे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी वारंवार सांगतायत, वन नेशन वन इलेक्शन, एक राष्ट्र एक निवडणूक, प्रत्येक वेळेला बाय इलेक्शन, प्रत्येक वेळेला मग नगरपालिका, मग महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, विधानसभा, लोकसभा, ही सगळी मंडळी ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अगदी सुरक्षा कर्मचारी ते अन्य अधिकारी यांचा वेळ जातोय, पैसाही अनाठाई खर्च होतोय, हे सगळं वन नेशन वन इलेक्शन असेल तर संपणार नाही का? त्यामुळे राज ठाकरेजींना आणि अन्य पक्षांनी आमचं म्हणणं आहे, या सगळ्या प्रश्नांपासून आमचे शिक्षक असो का सुरक्षा कर्मचारी यांच्या सुटकेसाठी जो मोदीजींनी भाजपने प्रस्ताव दिला आहे त्याच्यावर सहमती करा। मराठी पूर्ण होना। देखो, राजनीति में एक दूसरे को मिलना और राजकीय चर्चा करना स्वाभाविक है और इसके कारण राजकीय हम मिलते भी है, वैयक्तिक भी मिलते हैं, राजकीय चर्चा भी होती है।